ओम श्री स्वामी समर्थ. तुम्हा सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती मी अगदी मनापासून स्वागत करते. स्वामींच्या चरणी एवढीच प्रार्थना करते की तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा लवकरात लवकर स्वामी कृपेने पूर्ण होत. तर गायीच्या पायाखालची माती ही खूप पवित्र समजली जाते. आज याच मातीचा आपण महाउपाय पाहणार आहोत. हा उपाय केल्यानंतर जीवनात सुख समृद्धी याची वाढ होईल. सांसारिक सुखामध्ये वाढ होईल. ज्यांच्या जीवनामध्ये वैवाहिक समस्या आहेत त्यांना हा उपाय आवर्जून करावा. ज्यांना संतान प्राप्ती नाही, मुलबाळ होत नसतील अशांनी देखील हा उपाय तुम्ही करू शकता. ज्या घरातील गृहलक्ष्मीला मानसिक आणि शारीरिक जर काही त्रास असेल तर त्यांनी देखील हा उपाय आवर्जून करावा. ज्यांना हा त्रास आहे अशांनी आवर्जून हा उपाय केल्यामुळे या त्रासातून त्यांना मुक्ती मिळेल. ज्या लोकांकडे खूप भरभरून पैसा आहे मात्र त्या पैशाचा उपभोग घेता येत नाही, त्यांना पैशांचा वापर स्वतःसाठी करू शकत नसतील, कुटुंबासाठी करता येत नसेल, राबून कमावलेला पैसा स्वतःसाठी वापरताच येत नसेल, कुटुंबाला वेळ देता येत नसेल, अशा लोकांनी सुद्धा या गोमातेच्या पायाखालच्या मातीचा हा महाउपाय नक्की करून पहा. हा जो उपाय आहे तो केल्याने आपली मानसिक शांतता जी आहे ती कित्येक पटीने वाढायला सुरुवात होते. मानसिक आरोग्य आपलं सुधारते, चांगलं राहायला मदत होते. रात्रंदिवस काम करून देखील पैशांचे सुख ज्यांना मिळत नाही अशा प्रत्येक व्यक्तीने हा जो महाउपाय आहे तो करावा, कारण खूप कारगर ठरतो हा उपाय त्या व्यक्तींसाठी. गोमातेचे महत्त्व खूप आहे. वैज्ञानिकांनी सुद्धा गायीचं महत्त्व हे समजून घेतलेलं आहे आणि त्यांनीही हे पटवून दिलेलं आहे लोकांना की निसर्गाने गायीची जी रचना अशी केलेली आहे की तिच्या प्रत्येक अवयवांमध्ये आणि तिच्यापासून मिळणाऱ्या प्रत्येक वस्तूमध्ये, मग तिचं दूध असो, शेण असो, गोमूत्र असो, अशा ज्या काही वस्तू आपल्याला गायी देत असते ते अतिशय दैवी गुणांनी उपयुक्त आहेत. आणि आपला धर्म देखील हेच सांगतो की गायी ही अतिशय पवित्र आहे. ज्यांचा आपण योग्य जर वापर केला गायीपासून मिळणाऱ्या वस्तूंचा तर आपल्या अनेक समस्यांपासून आपल्याला कायमची सुटका ही भेटत असते. अनेक रोगांमध्ये, अनेक आजारांमध्ये गोमातेपासून मिळणाऱ्या या वस्तूंचा वापर हा अचूक करण्यात शास्त्रज्ञांना यश मिळालेलं आहे. आयुर्वेदाने तर गोमातेला वरदान स्वरूपच मानलेला आहे. तर भक्तांनो, ज्या घरासमोर दररोज गाय हंबरते त्या घरामध्ये सुख शांती ही कायम लाभते. तुम्ही पाहिलं असेल की गावाकडे अनेक घरांच्या समोर देशी गाय ही बांधलेली असते आणि आपण सुद्धा शक्य असेल तर देशी गायीचं पालन नक्की करा की ज्यामुळे तुमच्यावरती माता लक्ष्मी आणि 33 कोटी देवांचा आशीर्वाद तुम्हाला लाभायला सुरुवात होईल. कारण शास्त्रांमध्ये असं लिखित आहे की गायीमध्ये साक्षात 33 कोटी देव हे वास करत असतात. आणि हे जर करणं जर तुम्हाला शक्य नसेल तर गोशाळेत ज्या ठिकाणी गोशाळा आहे त्या ठिकाणी देणगी द्या. गाईला चारा घाला की ज्यामुळे तुम्हाला त्याचं पुण्य हे जास्त पटीने भेटेल. आणि आपण आजचा जो उपाय पाहणार आहोत तो पूर्ण श्रद्धेने करा, ज्यामुळे तुम्हाला खूप चांगला लाभ हा नक्की मिळेलच मिळेल. तर हा जो उपाय आहे तो वसुबारसेला करायचा आहे. वसुबारस ही 9 तारखेला आहे, 9 नोव्हेंबरला वसुबारस आहे आणि याच दिवशी आपल्याला हा उपाय करायचा आहे, ज्यामुळे हा उपाय अतिशय सिद्ध आणि लवकरात लवकर फलदायी ठरतो. जर काही कारणास्तव तुम्ही हा उपाय वसुबारसेला करू शकत नसाल तर नंतर कधी करावा, तर नंतर कोणतीही एकादश ज्यावेळी येईल त्यावेळी तुम्ही एकादशीला हा उपाय करू शकता. यासाठी तुम्हाला घराच्या जवळचीच गाय निवडायची आहे की जेणेकरून तुम्ही पटकन त्या गायीजवळ पोहोचू शकाल. आणि गेल्यानंतर
तुम्हाला ज्यावेळी जाणार आहात त्या दिवशी तुम्हाला भाकरी किंवा चपाती, आता वसुबारशीच्या दिवशी जे काही तुम्ही नैवेद्य बनवाल, खास जो नैवेद्य असतो गाईचा, तो नैवेद्य घेऊन जायचा आहे आणि घेऊन गेल्यानंतर तो आपल्याला गाईला खाऊ घालायचा आहे. गाईला रोजच्या रोज नैवेद्य खाऊ घातल्यामुळे आपल्या धनसंपत्तीमध्ये वाढही व्हायला सुरुवात होते. तर जर तुम्हाला जमलं तर तुम्ही रोजच्या रोज गाईला घास द्यायला सुरुवात करा, की ज्यामुळे 33 कोटी देवांची कृपा ही तुम्हाला प्राप्त व्हायला सुरुवात ही होईल. आणि ज्यावेळी तुम्ही हा जो नैवेद्य आहे तो गाईला खाऊ घालाल त्यावेळी गाईच्या पाठीवरून हात फिरवायला अजिबात विसरायचं नाही. गाईच्या पाठीवरून हात फिरवल्यामुळे जीवनातील असंख्य समस्या ह्या दूर होत असतात. आणि गाईच्या पाठीवरून हात फिरवत असताना तुम्हाला तुमच्या जीवनामध्ये आत्ता सध्या ज्या काही समस्या आहेत त्या बोलून दाखवायच्या आहेत. सर्व समस्या तिथे बोलून दाखवा आणि त्यानंतर तुम्हाला गोमातेच्या कोणत्याही एका पायाखालची मुठभर माती घरी घेऊन यायचं आहे. ही जी माती आहे ती अतिशय पवित्र आहे. शास्त्रांमध्ये या मातीला देखील अतिशय मानाचं आणि महत्त्वाचं स्थान आहे. गाईच्या पायाखालची मातीने जर आपण संपूर्ण घर सारवलं, बघा, शेणाने नाही, गाई जिथे उभी असते आणि जिथे तिची पावलं उठलेली असतात अशा मातीने जर या मातीमध्ये आपण गोमूत्र किंवा साधं पाणी मिसळून हे जर माती संपूर्ण घरभर सारवली तर घरातील वास्तुदोष हा पूर्णपणे नाहीसा होतो. ज्यांच्या घरामध्ये खूप वास्तुदोष असतो त्यांना हा उपाय आवर्जून करायला सांगतात. तर आपण आज मातीचा उपाय पाहणार आहोत. तर ही माती आपल्याला घरी घेऊन यायचं आहे. घरी घेऊन आल्यानंतर यामध्ये थोडंसं गंगाजल मिक्स करायचं आहे, मिसळायचं आहे. गंगाजल नसेल तर तुम्ही मार्केटमधून 15 रुपयाला गंगाजलाची छोटीशी बॉटल भेटते, ती तुम्ही आणू शकता. मार्केट जर जवळ नसेल तर काय करावं, तर तुम्ही साधं शुद्ध जे जल आहे तेच वापरायचं आहे. मात्र इतर कोणतेही अस्वच्छ जल अजिबात वापरायचं नाही. एकदम स्वच्छ चांगलं जे पिण्याचं पाणी असेल ते वापरायचं आहे. आणि जर थोडंसं गोमूत्र असेल, म्हणजे गंगाजल नसेल आणि साधं पाणी वापरणार असेल तर त्याच्यामध्ये 1-2 थेंब गोमूत्राचे टाका. गोमूत्राचे थेंब टाकल्यानंतर ते पाणी, जे साधं पाणी असते ते गंगाजलामध्ये रूपांतरित होत असतं. एवढा महिमा आहे गोमूत्राचा. मग तुम्ही गोमूत्र मिक्स करून देखील पाणी वापरू शकता. हे पाणी नंतर त्या मातीमध्ये घालून याचे छोटे छोटे, म्हणजे चिखल बनवायचा आहे या मातीचा, आणि नंतर याचे छोटे छोटे गोळे बनवावे. आता हे गोळे किती बनवावे, तर 9, 11, 21 अशा संख्येमध्ये ते गोळे छोटे छोटे बनवायचे आहेत आणि हे नंतर सुकवायला ठेवायचे. हा उपाय तुम्ही सकाळी करू शकता. नंतर व्यवस्थित सुकतील दिवसभरात हे गोळे. आणि नंतर रात्री झोपताना ज्या व्यक्तीला या सगळ्या समस्या आहेत त्या व्यक्तीच्या उशीखाली या गोळ्या ठेवायच्या आहेत. हे जे गोळे बनवलेले आहेत चिखलाचे ते तुम्हाला ठेवायचे आहेत. मातीचे गोळे बनवलेले आहेत ते. आणि जर असं करू शकत नसाल तर तुम्ही बेडच्या खाली सुद्धा ठेवू शकता. एखाद्या कागदामध्ये गुंडाळा आणि हा जो कागद आहे तो कोरा असावा. याच्यावरती कोणत्याही शाईने लिहिलेलं अजिबात नसावं. आणि हे बेडच्या खाली ठेवायचं आहे आणि झोपी जायचं आहे. नंतर झोपून उठल्यानंतर दुसऱ्या दिवशी उठल्यानंतर आंघोळ करावी, शुचिभूत व्हायचं, आंघोळ करायची, देवपूजा करायची आणि आपल्याला पिंपळाच्या वृक्षाखाली जायचं आहे. जाताना हे गोळे घेऊन जायचं. मातीचे जे गोळे आहेत ते घेऊन जायचं आणि एक तांब्यावर स्वच्छ पाणी देखील घेऊन जायचं आहे. पाणी हे पिंपळाला अर्पण करायचं आणि मनोभावे हात जोडून जीवनातील सर्व समस्या या तिथेच बोलून दाखवायच्या आहेत. आणि नंतर मातीचे गोळे देखील तिथेच पिंपळ वृक्षाला अर्पण करायचे आहेत. आणि नंतर पुन्हा एकदा पिंपळ वृक्षाला नमस्कार करायचा आणि ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जप करत 7 प्रदक्षिणा तुम्हाला पिंपळ वृक्षाला घालायच्या आहेत. आणि ह्या घातल्यानंतर तुम्हाला आपल्या वासुदेवाकडे म्हणजेच नारायणाकडे, श्रीकृष्णाकडे प्रार्थना करायची आहेत की पूर्णपणे माझी जो हा त्रास आहे तो पूर्णपणे नष्ट व्हावा. एवढाच आहे हा उपाय. हे केल्यानंतर तुम्हाला घरी निघून यायचं आहे. हा जर उपाय आणि घरी आल्यानंतर तुम्ही तुमच्या घरातली सगळी जी काही कामे असतील रोजची ते तुम्ही करू शकता. हा उपाय जर तुम्ही जीवनात सातत्याने करायला सुरुवात केला तर तुमच्या जीवनामध्ये आतोनात असे बदल घडायला सुरुवात होतात. जीवनामध्ये त्या व्यक्तीला सर्व काही मिळायला सुरुवात होतं. त्याच्या सर्व अडचणी, विघ्न, बाधा हे नष्ट होतात.
पिंपळाच्या वृक्षाच्या संबंधित जे काही धार्मिक नियम आहेत ना, त्या नियमांचं तंतोतंत पालन करूनच आपल्याला हा उपाय करायचा आहे, की ज्यामुळे हा उपाय अतिशय फलित आणि पटकन फळ देणारा हा होत असतो. पिंपळ वृक्षाखाली आपले पितृ वास करत असतात, म्हणजे पितरांचा वास असतो, देवांचा वास असतो आणि साक्षात विष्णूंचा देखील वास असतो. तर अशा या पवित्र झाडाखाली आपल्याला हे करून यायचं आहे आणि हा उपाय सातत्याने जर तुम्ही केलात तर तुमच्या आयुष्यामध्ये खरंच खात्री देऊन सांगते खूप चांगले बदल हे होत असतात आणि प्रत्येकाने हा आवर्जून करावा. एकदा करा, तुम्हाला खूप चांगला फरक जाणवेल आणि फरक जाणवला की मग हा उपाय तुम्ही तुमच्या जीवनामध्ये नक्कीच उतरावा. जर झालेली सेवा ही स्वामींच्या चरणी रुजू करते आणि आजची माहिती मी इथेच थांबवते. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.